नमस्कार मंडळी. बर्फी बघताच आठवण आली का? माझ्या शाळेबाहेर फक्त 50 पैशात ही दूध बर्फी मिळायची. मला तर ही दूध बर्फी प्रचंड अशी आवडायची. तोंडात टाकताच लगेच विरघळायची. म्हणूनच आज आपण घरातील मोजक्या साहित्यामध्ये एक शाळेची ही गोड आठवण करणार आहोत. सर्वात प्रथम बर्फी करण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने 1 वाटी वितळलेले तूप मी पॅनमध्ये घालून घेतलेले आहे. सर्व प्रमाण एकाच वाटीने घेतलं तर परफेक्ट अशी बर्फी तयार होते. तूप हलकंसं गरम झाल्यानंतर ज्या वाटीने आपण तूप घेतलं त्याच वाटीने 2 वाटी चाळून घेतलेला मैदा घालून घेऊयात. समजा तुम्ही घट्ट तूप घेणार असाल तर फक्त अर्धा वाटी तूप घेतलं तरीही चालेल. वितळलेलं तूप असल्यामुळे मी ह्या ठिकाणी 1 वाटी घेतलेलं आहे. तुपामध्ये मैदा घालताना गॅसची आच कुठेही मोठी न करता मंद आचेवरती मैदा घालून अशा प्रकारे तुपामध्ये व्यवस्थित मैदा आपण मिक्स करून घेऊयात. नेहमी बेसनचे लाडू करताना ज्याप्रमाणे बेसन भाजून घेतो ना, त्याचप्रमाणे आपण मंद ते मध्यम आचेवरती सतत परतत हा 25 मिनिटे छान मैदा भाजून घेणार आहोत. मैदा भाजून घेतल्यामुळे मैद्याचा कच्चेपणा देखील कमी होतो आणि बर्फी चवीला देखील खूप सुंदर अशी लागते. जसजसा मैदा भाजत जातो तसतसं पॅनच्या बाजूला तूप यायला लागतं. अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आणि कोणालाही सहज जमेल अशी ही दूध बर्फी आहे. आमच्या शाळेच्या बाहेर तर आवर्जून मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर मी नेहमी ही बर्फी घरी घेऊन जायची. परंतु तेव्हा माहीत नव्हतं अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये हीच बर्फी आपण करू शकतो. खास तुमच्यासाठी ही दूध बर्फीची मी रेसिपी एक शाळेची गोड आठवण ताजी करण्यासाठी शेअर केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. अजिबात मैदा भाजताना मैद्याच्या गुठळ्या होता कामा नये. मैदा भाजत आल्यानंतर तुम्हाला कळेलच सुरुवातीपेक्षा मैद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. बेसनचे लाडू करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण खमंग असं बेसन भाजून घेतो ना, त्याप्रमाणे मैदा देखील छान भाजून घ्यावा. मैदा भाजत आल्यानंतर मैद्याचा खमंग असा वास येतो. अशा प्रकारे मैदा छान भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून मैदा आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. सुरुवातीला घट्ट असणारे मिश्रण या ठिकाणी पहा हलकेसे पातळसर असं झालेलं आहे ना. आता थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा ते घट्ट होईल. बर्फी सेट करण्यासाठी मी अशा प्रकारे चौकोनी एक केक टीन घेतलेला आहे. त्यावरती बटर पेपर लावून घेऊयात. तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना तर थोडंसं भांड्याला तुम्ही तूप लावून घेतलं तरीही चालेल. अशा प्रकारे बर्फी सेट करण्यासाठी टीन नसेल तर कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही बर्फी सेट करून घेऊ शकता. तासाभरानंतर मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर पहा किती घट्टसर असं झालेलं आहे ना. कोणताही गोडाचा पदार्थ हा वेलची पावडर टाकल्याशिवाय पूर्णच होत नाही. आता आपण त्यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात. सुरुवातीला ज्या वाटीने मैदा आणि तूप घेतलं त्याच वाटीने 1 वाटी आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. रेग्युलरच साखर मी मिक्सरला बारीक दळून अशा प्रकारे घरच्या घरीच पिठी साखर करून घेतलेली आहे. पिठी साखर व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून लगेच आपण ही बर्फी सेट करण्यासाठी टीनमध्ये मिश्रण घालून घेणार आहोत. घरातील 1 वाटी निश्चित करून 1 वाटी वितळलेलं तूप, 2 वाटी चाळून घेतलेला मैदा आणि 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. परंतु तुम्हाला किती प्रमाणात बर्फी करायची आहे ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. फक्त सर्व साहित्य समप्रमाणात घ्यायला हवं. अशा प्रकारे पिठी साखर व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स झाल्यानंतर लगेच आपण ही बर्फीचं मिश्रण टीनमध्ये घालून बर्फी सेट करून घेऊयात. पूर्वी शाळेमध्ये असताना आम्ही ही बर्फी खायचो ना तेव्हा वाटायचं ही दुधापासून कशी बनवली असेल. परंतु आत्ता कळालं दुधापासून न बनवता ही मैद्यापासूनच बनवलेली असली तरी देखील खूप टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 महिने ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवली ना तर आरामात टिकली जाते. अजिबात खराब देखील होत नाही. तर अशा प्रकारे आपण टीनमध्ये संपूर्ण मिश्रण सेट करून घेऊयात. अशी प्लेनच बर्फी असायची म्हणून मी त्यावरती कोणतेही ड्रायफ्रूट्स घातलेले नाही. तुम्हाला आवडत असेल तर बर्फी सेट करण्यापूर्वी त्यावरती तुम्ही बारीक चिरून ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता.
संपूर्ण मिश्रण टीनमध्ये ओतून झाल्यानंतर टॅप करून आपण हा टीन फक्त 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊ, जेणेकरून बर्फी देखील व्यवस्थित सेट होईल. 1 तासाभरानंतर मी फ्रीजमधून हे बर्फीचं मिश्रण बाजूला काढून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहूनच कळलं असेल, परफेक्ट असं मिश्रण सेट झालेलं आहे ना. चला तर आता आपण ही वडी कट करून घेऊयात. आता तुम्हाला ही बर्फी कितपत लहान किंवा मोठी हवी ना, त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. अलगद अशी ही वडी कट होते. अजिबात जास्त वेळ देखील लागत नाही. माझ्या मुलीला मी जेव्हा सांगितलं ना, आमच्या शाळेबाहेर ही अशा प्रकारे ही दूध बर्फी मिळायची ना, तेव्हा ती म्हटली, "मम्मी एकदा करून तरी दाखव ना, मला पण टेस्ट करायची आहे." तिला तर प्रचंड अशी आवडली. संपेपर्यंत रोज शाळेला ती 2 बर्फी घेऊन जायची. झाली आहे ना शाळेबाहेर मिळणारी ही दूध बर्फीसारखी. तर तुम्ही देखील ही रेसिपी करून पहा. कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढील अशाच एका नवीन रेसिपीसोबत.